नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट नेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे संदेशवहन व संप्रेषण, ज्याला आपण कम्युनिकेशन असं सुद्धा म्हणतो। भाग 13 या व्हिडिओमध्ये आपण काही सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत। या अगोदर आपण जवळपास या प्रकरणावर आधारित 12 व्हिडिओ बनवलेले आहेत। त्यामध्ये काही संकल्पनेवर आधारित व्हिडिओ आहेत, काही ओल्ड क्वेश्चनच्या संदर्भाने व्हिडिओ आहेत आणि काही प्रॅक्टिस क्वेश्चनच्या संदर्भाने व्हिडिओ आहेत। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण कम्युनिकेशन या टॉपिकवर आधारित काही सराव प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, निसांकेतीकरण किंवा डिकोडिंग डॅश डॅशशी संबंधित असते। प्रेषक, ग्राहक, माध्यम आणि शिक्षक। आता प्रॉपर कम्युनिकेशन प्रोसेसवर आधारित प्रश्न विचारलेला आहे। बघा, माध्यमचा इथं संबंध नाही। दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत, एक आहे कोडिंग आणि दुसरी आहे डिकोडिंग। तर कोडिंग जी आहे ही कोडिंग ज्याला आपण सांकेतीकरण म्हणतो, हे प्रेक्षकाच्या संदर्भाने आहे। कोडिंग म्हणजे प्रेक्षक म्हणजे कोण? जो सेंडर आहे, मेसेज पाठवणारा आहे, तो काय करतो, त्याच्या मनात ज्या काही भावना आल्या आणि त्याला आता कम्युनिकेशन करायचं आहे, तर त्या कम्युनिकेशनला, त्या विचाराला एका विशिष्ट पद्धतीनं कोडिंग करतो। त्याला सांकेतिक चिन्ह किंवा भाषेमध्ये किंवा आवाजामध्ये, म्हणजे थोडक्यामध्ये कोडिंग ही जी कन्सेप्ट आहे ही सेंडरसोबत किंवा प्रेक्षकाच्या संदर्भानं आहे। आणि जी प्रश्नामध्ये विचारली निसांकेतीकरण किंवा डिकोडिंग, आता डिकोडिंग कसं, ज्या वेळेस एखाद्या मीडियमच्या माध्यमातून तो मेसेज पाठवला जातो रिसिव्हर पर्यंत, रिसिव्हर तो मेसेज स्वीकारतो आणि त्याला समजन असं त्याला डिकोड करतो, म्हणजेच काय, डिकोडिंग करतो। प्रश्न काय विचारला आहे, निसांकेतीकरण म्हणजे डिकोडिंग डॅश डॅशशी संदर्भानं आहे। तर डिकोडिंग ही रिसिव्हरच्या संदर्भानं कन्सेप्ट आहे। त्यानंतर शाब्दिक संज्ञापन कसे असते। सरळ ढोबळमानाने प्रश्न तयार केला, अवेळी नाही, आपण असं म्हणू शकत नाही ना की शाब्दिक संज्ञापन हे अवेळी असते, बरोबर आहे। कधी कधी गरजेच्या ठिकाणीही बोलल्या जातं। आंशिक असंही म्हणू शकत नाही, निरंतर कंटिन्युअस असतं असंही म्हणू शकत नाही, मात्र खंडित असतं। एक शब्द दोष म्हणजे तुम्हाला थांबावं लागेल, ते आलं लक्षामध्ये, म्हणजे खंडित असतं असं जास्त परफेक्ट आहे। म्हणजे ABC असतंही आणि नसतंही, मात्र इथं खंडित हे परफेक्ट उत्तर येणार आहे। त्यानंतर जनसंपर्क प्रक्रियेतील दुसरा टप्पा कोणता आहे, तर जनसंपर्क प्रक्रियेतील दुसरा टप्पा येतो नियोजनाचा। त्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संप्रेषण परिणामकारक इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होऊ शकत नाही, त्याचं कारण काय आहे? ठीक आहे, शारीरिक अडथळे, यस, फिजिकल बॅरियर जर असतील, जसं एखादा विद्यार्थी अंध असू शकतो किंवा अपंग आहे किंवा कर्णबधिर आहे, तर साहजिकच कम्युनिकेशनमध्ये अडथळा येणार आहे। म्हणून इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होईल का, तर नाही होणार, म्हणजे ये बरोबर आहे। भाषिक अडथळे, लँग्वेज बॅरियरसुद्धा इफेक्टिव्ह कम्युनिकेशनमध्ये भूमिका बजावते। आता लँग्वेज बॅरियर्स कसं, जसं काही विद्यार्थ्यांचं मराठी माध्यमातून शिक्षण होतं आणि ज्यावेळेस विद्यार्थी सायन्स फॅकल्टीला जातो 11-12ला, त्यावेळेस सायन्स हे मीडियम जे असतं ते इंग्लिशमध्ये असतं। म्हणून बऱ्याच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किंवा मराठी भाषिक विद्यार्थ्यांना इंग्रजी मीडियम जे असतं सायन्स टीचिंग हे प्रॉब्लेमॅटिक येतं, म्हणजे इफेक्टिव्ह त्याचं कम्युनिकेशन जे आहे त्या कम्युनिकेशनमध्ये ते बॅरियर्स ठरतं। ठीक आहे, म्हणजे लँग्वेजसुद्धा बॅरियर्स ठरू शकतो। भावनिक अडथळे, इमोशनल बॅरियर्स, हे सुद्धा इफेक्टिव्ह कम्युनिकेशनमध्ये बॅरियर्स ठरतात। जसं तुमच्या मनामधला राग, द्वेष, मत्सर, प्रेम, हे सुद्धा भावनिक अडथळे ठरू शकतात। म्हणून ABC तीनही येतील, वरीलपैकी सर्व। परिणामकारक संप्रेषणासाठी डॅश डॅश अधिक महत्त्वाचे ठरते। संप्रेषणाची भाषा अति महत्त्वाची आहे। संप्रेषणाचा कालावधी, चला ठीक आहे, कारण परिणामकारक कम्युनिकेशन म्हणले ना, संप्रेषणाचं माध्यम ठीक आहे आणि संप्रेषणाचा विषय ठीक आहे।
म्हणजे ABC पेक्षा प्रभावी काय आहे? संप्रेषणाची भाषा. भारत सरकारने FM नभोवाणीचे क्षेत्र खाजगी कंपन्यांना खुले करण्याचे धोरण कोणत्या सालापासून मंजूर केले? तर ते साल होतं 1999, म्हणजे पर्याय सी. आता इथं तुम्हाला कन्फर्म तो ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन माहीतच पाहिजे की नभोवाणी कधी सुरू केल्या होत्या. ठीक आहे. 2025मध्ये जी आपली सेट परीक्षा होणार आहे 15 जून 2025 रोजी, या परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 साठी आपण टेस्ट सिरीज घेत आहोत, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला 12 PDF पेपर देणार आहोत. व्हॉट्सअपला तुम्हाला हे PDF पेपर पाठवले जातील, त्याच्या आन्सर की आणि विश्लेषणाचे व्हिडिओ. या 12 सराव पेपरची फीस 450 रुपये असणार आहे. म्हणजे आता हे 12 + 4 सराव पेपर होणार आहेत, म्हणजे एकूण 16 पेपर होणार आहेत. कारण पूर्वी परीक्षा मेमध्ये होती आणि आता 15 जूनला आहे, म्हणजे एक ते दीड महिना परीक्षा पुढे ढकलली, म्हणून एक्स्ट्राचे 4 पेपर आपण घेणार आहोत. कसं जॉईन करू शकता तुम्ही? 98 23 24 71 91 या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करा. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्या नंतर त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला व्हॉट्सअप करा. तुम्हाला लगेच हे जे पेपर्स आहेत, म्हणजे तुम्हाला लगेच 12 पेपर लगेच मिळतील आणि राहिलेले जे 4 पेपर असतील, कारण हा व्हिडिओ तुम्ही 27-28 एप्रिलला ऐकताय, तर झालेले सर्व पेपर मिळतील, परंतु पुढचे जे 4 पेपर आहेत ते पुढच्या 4 रविवारी मिळतील. 12 पेपर तुम्हाला लगेच मिळतील आणि पुढचे 4 पेपर तुम्हाला पुढच्या 4 रविवारी मिळून जातील. धन्यवाद.